नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत आपल्या ड्रॅगन फ्रूटच्या प्लॉटमध्ये. आणि आता जो आहे मार्च एंडिंग चालू आहे आणि इथून जे आहे उन्हाचा जो तडका आहे वाढणे चालू होत आहे. तर अशा वेळी आपल्या बागेमध्ये काय समस्या उद्भवतात आणि त्यावर आपण काय उपाययोजना करू शकतोय, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तरी तुम्ही ड्रॅगन फ्रूट उत्पादक शेतकरी असाल तर हा जो व्हिडिओ आहे तुमच्यासाठी आहे, म्हणून तुम्ही हा जो व्हिडिओ आहे नक्की शेवटपर्यंत पहा. तर शेतकरी मित्रांनो, आता मार्च एंडिंग चालू आहे, तर अशा वेळी उन्हामुळे काही समस्या सुद्धा आपल्याला बागेमध्ये पाहायला मिळतात. तर त्यामध्ये सर्वात पहिली जर समस्या आपण बघितली तर ती म्हणजे सनबर्निंगची समस्या. ही आपल्याला जास्त प्रमाणामध्ये इथे पाहायला मिळते. त्यानंतर इथे दुसरी जी समस्या आहे ती म्हणजे फंगसचा जो प्रादुर्भाव आहे तो सुद्धा आपल्याला बागेमध्ये जास्त प्रमाणात जो आहे तो पाहायला मिळतोय. आणि तिसरी जी समस्या आहे ती म्हणजे पाण्याची कमी. तर अशा या ज्या समस्या आहे आपल्याला बागेमध्ये खूप जास्त प्रमाणात पाहायला मिळते. म्हणून आपण यावर समाधान म्हणून सर्वात अगोदर फंगसला कंट्रोल करण्यासाठी आपण इथे जे आहे एक फवारणी करून घेणार आहोत. तर त्यासाठी आपण इथे फवारणीसाठी एक मिश्रण तयार करून घेणार आहोत. तर आता त्यामध्ये आपण हे मिश्रण तयार करताना एक 20 लिटरचा पंप घेतलेला आहे. तर इथे 20 लिटरच्या पंपासाठी आपण 15 ग्राम नेटिओ घेतलेला आहे. तर नेटिओचं आपण सगळ्यात अगोदर एका डब्यामध्ये पाणी करून घेतलेलं आहे आणि ते पाणी जे आहे आपण इथे टाकून घेत आहोत. आणि त्यानंतर आपण इथे चिलमिक्स कॉम्बी घेत आहोत. चिलमिक्स कॉम्बीमुळे काय होते की झाडाला जे काही न्यूट्रिएंट आहे ते चांगल्या प्रकारे भेटते. 40 ते 50 ग्राम प्रति 20 लिटरच्या पंपासाठी आपण इथे टाकून घेत आहोत. तर त्याचा वापर इथे आपण करत आहोत. आणि सोबतच आपण इथे निंबोळी अर्क सुद्धा घेणार आहोत. झाडावर जो आहे चिकट्या आपल्याला काही प्रमाणात दिसून येत होत, म्हणून इथे आपण 1500 ppm असलेला निंबोळी अर्काचा इथे वापर करत आहोत. आणि सोबतच आपण बेलापासून बनलेले स्टिकर 10 ते 15 ml प्रति 15 लिटरच्या पंपासाठी आपण इथे वापर करून घेत आहोत. तर आता या स्टिकरमुळे काय होईल की जे काही औषध आपण फवारणी करत आहोत ते चांगल्या प्रकारे झाडाला चिकटून राहील, आतपर्यंत औषध जे आहे ते घेऊन जाईल आणि त्याचा जो इफेक्ट आहे तो लॉंग टर्म पर्यंत राहणार. म्हणून आपण इथे स्टिकरचा वापर जो आहे तो करत असतोय. आणि आपण इथे जे आहे फवारणीसाठी नेटिओज का बरं घेतलंय, कारण की फंगसचा जो प्रादुर्भाव आहे थोडा जास्त प्रमाणात होत आहे. आणि हे जे काही फंगीसाईड आहे ते सिस्टमॅटिक फंगीसाईड आहे, म्हणजे जे काही फंगस असेल तिला आतपर्यंत जाऊन जे आहे कंट्रोल करण्याचं काम करते. म्हणून आपण इथे नेटिओ हे फंगीसाईड इथे वापरलेलं आहे. आणि आता याची जी फवारणी आहे आपण झाडावर करून घेत आहोत. आणि दुसरी जी समस्या आहे ती म्हणजे की सनबर्निंगची समस्या आहे. तर सनबर्निंगमुळे काय होते की झाडाची पानं जे आहे ते पिवळी पडत आहेत. तर यावर उपाय म्हणून आपण जे आहे कावलिन स्प्रे इथे घेऊ शकतोय, किंवा त्यालाच चायना क्ले सुद्धा म्हणतात. तर त्याचा स्प्रे जो आहे आपण इथे घेऊ शकतोय. तर याचा जो डोस आहे आपण 1.5 ते 2 kg प्रति 20 लिटरच्या पंपासाठी आपण सोल्युशन या प्रकारे तयार केलेलं होतंय. आणि त्याचा स्प्रे जो आहे आपण झाडांवर घेऊ शकताय. तर आता प्रमाण जे आहे तुम्ही तुमच्या हिशोबानुसार घेऊ शकताय. झाडावर लेअर कशा प्रकारे तयार झालेली आहे त्यानुसार तुम्ही कावलिन स्प्रेचं प्रमाण जे आहे कमी किंवा जास्त या प्रकारे तुम्ही घेऊ शकताय. आणि सोबतच जे काही पाणी आहे पाण्याचा ताण पडू देऊ नका. प्रॉपर पाण्याचं नियोजन तुम्ही झाडाला करू शकताय. आणि शक्य असल्यास तुम्ही इथे ड्रेंचिंग सुद्धा करून घेऊ शकताय. तर त्यामध्ये 12XO आणि ह्युमिक ॲसिड या प्रकारची ड्रेंचिंग तुम्ही करून घेतली तरी योग्य राहतील, म्हणजे जे काही न्यूट्रिएंट आहे ते झाडाला चांगल्या प्रकारे प्रोव्हाइड होईल. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा. आणि अशाच नवनवीन कृषी माहितीसाठी तुम्ही ॲग्रोनॉमिस्ट पूजा या यूट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.